हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 188 विकृत. पांडव वनवासात असताना गंधमादन पर्वतावर काही काळ राहत होते. तेथे ते वल्कले नेसून, वनातील कंदमुळे खाऊन, झोपडीत वास्तव्य करून, जमिनीवर शय्या करून आपले वनवासी आयुष्य अति हाल अपेष्टात, कष्टाने परंतु मोठ्या आनंदाने जगत होते. वास्तवात ते कुरुवंशाच्या अर्ध्या राज्याचे मालक होते. महापराक्रमी होते. प्रजादक्ष होते. परंतु नियतीने त्यांना विपरीत काळ भोगायला भाग पाडले होते. याला कारण त्यांच्याच चुलत बंधू दुर्योधनादी चांडा चौकडीची कपटनीती हेच होते. दुर्योधनादी चांडा चौकडी इतकी विकृत मनोवृत्तीची होती की त्यांना एकेकाळी वास्तवात वैभवात राहणाऱ्या पांडवांना आणि द्रौपदीला अशा दयनीय अवस्थेत जीवन जगताना प्रत्यक्ष पाहून त्यांची टिंगलटवाळी करायची, पांडवांचे हाल पाहून विकट हास्य करायची त्यांना लहर आली. गंधमादन पर्वतावर जाण्यासाठी त्यांनी धृतराष्ट्राला असत्य कारण सांगितले आणि त्याची परवानगी घेऊन ते आपल्या स्त्रिया सैन्य घेऊन गंधमादन पर्वताकडे रवाना झाले. वाटेत मुक्काम करत करत ते चालले होते. ते असेच वाटेत द्वैतवन सरोवराच्या जवळ आले असताना तेथे गंधर्वांनी त्यांना अडवले. कारण ती जागा गंधर्वांच्या विहारासाठी राखीव होती. उन्मत्त दुर्योधनाने आपल्या सैनिकांना गंधर्वावर आक्रमण करून त्यांना हाकलून देण्याचा हुकूम केला. परंतु गंधर्वांनी त्या सर्वांना पिटाळून लावले. कर्णासह सर्व सैन्य वाट फुटेल तिकडे पळू लागले. तेव्हा गंधर्व राजा चित्रसेनाने दुर्योधन आणि त्याच्या स्त्रियांना बंदिवान करून बांधून तो त्यांना कैद करून नेऊ लागला. त्यावेळी कौरव सैनिक गंधमादन पर्वतावर पांडवांना शरण गेले आणि त्यांनी घडलेला वृत्तांत त्यांना कथन केला. कौरव स्त्रियांची अब्रू ही आपलीच अब्रू आहे असा विचार करून त्यांना सोडवण्यासाठी पांडव गंधर्वांवर चालून गेले. त्यांनी तेथे पराक्रम गाजवला. चित्रसेन अर्जुनाचा मित्र होता. त्याने कौरवांना आणि स्त्रियांना मुक्त केले. परंतु त्यावेळी कौरवांचा तेथे येण्याचा सत्य हेतू अर्जुनाला सांगितला. अशा प्रकारे पांडवांची फजिती पाहायला दुर्योधनादी चांडा चौकडी आली असताना त्यांचीच फजिती त्यांच्याच बायकांसमोर नियतीने केली. एवढेच नव्हे तर त्या फजितीमधून सुटका केवळ पांडवांमुळेच झाली. यास्तव विकृत हास्य करू नये. कोणाच्याही परिस्थितीची, हलाखीची टिंगलटवाळी करू नये. कथामृत 189 दिखाऊ श्रद्धा. माणसाच्या मनाचा थांग पत्ता लागणे शक्य नसते. माणूस काही करत असताना त्याच्या कृतीला साजेशी उक्ती करीलच असे काही सांगता येत नाही. त्याचे मन केव्हा कसे भरकटेल त्याचा काही नियम नाही. मनात नसताना तो वरवर आनंदाने स्वीकारलेले काम करताना मनातून त्या कामाची निंदाही करत असेल. ते काम ज्याच्यामुळे त्याच्या गळ्यात अडकवलेले गेलेले असते त्याला तो मनातून काय काय बोलत असेल ते त्याचे त्यालाच माहीत. वरवर मात्र तो सुहास्यवदने हसत असतो. खुशीने काम करत असल्याचा बेमालूम देखावा करत असतो. एखाद्याचे पाय धरताना आणि ते चेपून देताना तो मनातून त्या माणसाला शिव्याशापही देत असेल. ह्या अशावेळी त्याचा तोच साक्षीदार असतो. यामधून देवकार्यही सुटत नाही. अफलातून नगरीला दरवर्षी संतांची एकादशी असते. म्हणजे या एकादशीचे आधी 7 दिवस विठ्ठलाच्या मंदिरात संत मंडळी अखंड भजन पूजन, कीर्तन नर्तन, प्रवचन असा कार्यक्रम करतात. फार दूरहून संत मंडळी येतात. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अखंड हरिनामाचा गजर चालू असतो.
अशावेळी वीणा पहिल्या दिवशी एकदा गळ्यात घातली की ती सतत 7 दिवस सप्ताहाची सांगता होईपर्यंत खाली ठेवत नाहीत. वीणेकरी एकमेकांना आपापसात काही ठराविक वेळाने वीणा देतात. अशावेळी एकमेकांच्या पाया पडून वीणा घ्यायची आणि द्यायची पद्धत आहे. ह्यासाठी रात्री पाळ्या लावून वीणा स्वीकारली जाते. अशा प्रकारे विशेष करून रात्री आळीपाळीने वीणा गळ्यात सांभाळली जाते. दिवसभर संत मंडळी भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन इत्यादी करत असल्यामुळे रात्री 9 नंतर पहाटे 5 वाजेपर्यंत गावकरी मंडळी वीणा सांभाळत असत. काही गावकरी अशा प्रकारे 2-2 तासाची रात्रपाळी लावून घेत असत. अशाच एका संतांच्या एकादशीला सप्ताहात काळूला आणि साळूला रात्री वीणा सांभाळायची जबाबदारी देण्यात आली. रात्री 1 वाजता बाळूकडून पाया पडून काळूने वीणा गळ्यात घेतली. त्याला सोडवायला साळू रात्री 3 वाजता येणार होता. परंतु 3 वाजून गेले तरी साळू काही आला नाही. जसजसा उशीर होत होता तसतसा काळू बेचैन होत होता. रात्रीचे 3:30 वाजले तरी साळू आला नाही. तेव्हा काळूचा संयम सुटला. तो विठोबाच्या मूर्तीकडे तोंड करून वीणा घेत फिरत गेला की मुखाने विठ्ठल विठ्ठल असे म्हणत होता. परंतु विठोबाकडे पाठ फिरवून उलट दिशेला निघाला की दरवाजाकडे नजर रोखून साळूच्या टिंब 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 अर्वाच्य अशा साळूला नुसत्या शिव्याच शिव्या देत होता. असे प्रत्येक फेरीला तो विठोबाचे आणि साळूचे स्मरण करत होता. हरी ओम.